तर 1 मिनिटात बातम्यांचा आढावा घेऊयात। पुणे पालकमंत्री पदावरून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा असताना आता भाजपकडून देखील दावा केला जातोय। पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याची माहिती मिळते, मात्र आता भाजपकडून मागणी केली जात असल्यानं या दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळते। अर्थातच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो, परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात। ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो। काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहित नाही। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रद्द झाल्याचं हसन मुश्रीफ यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलंय। सांगलीपर्यंत शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर तो होईल, मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा विरोध असल्यानं तिथं तो होणार नाही। त्यामुळे कोल्हापूरच्या पुढे गोव्याला महामार्ग कसा न्यायचा हे सरकार ठरवेल असं ते म्हणाले। शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झालेला आहे, याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, नोटिफिकेशन आपण जाहीर केलेलं आहे आणि कालही त्यांचा बोलण्याचा अर्थ असाच होता। आता सांगलीमध्ये शेतकरी हवंच असेल तर तुम्ही नको असं कसं म्हणतात, त्यांना पाहिजे आहे ते। आता सांगलीच्या पुढे कसं जायचं कोल्हापूर मार्गे गोव्याला ते सरकार ठरवेल, परंतु शक्तीपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे। वर्षावरील मुख्यमंत्री पदाची पाटी झाकण्यात आली आहे। प्रोटोकॉलनुसार पाटी झाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेंचं वास्तव्य आहे, त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आलंय, मात्र नाव वगळून केवळ मुख्यमंत्री ही पाटी झाकण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, 5 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा पुन्हा ताकदीनं आंदोलन करू, मनोज जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिलेला आहे। आपण झाले 5 तारखेला, त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही, त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं। आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, कारण काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला। येत्या 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार। इंदू मिल प्रकरणावरून सुजात आंबेडकरांची सरकारवर टीका। स्मारक बांधणं म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन नाही असं सुजात आंबेडकरांनी म्हटलंय। इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी रिसर्च सेंटर बांधा, बाबासाहेबांच्या लिखाणावर संशोधनाची गरज असल्याचंही सुजात आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधणं म्हणजे त्यांना अभिवादन होत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। इंदू मिलच्या जागेवर स्मारकाऐवजी मोठं क्वालिटी रिसर्च सेंटर बांधणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दर्जाचं रिसर्च सेंटर उभारणं गरजेचं असून बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणावर रिसर्च करणं काळाची गरज असल्याचंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे त्यांना खरं अभिवादन नाही राहत। आमची आणि खास करून बाळासाहेबांची नेहमीपासून ही मागणी राहिली होती की तिकडे इंदू मिलच्या जागेवरती स्मारकापेक्षा एक रिसर्च सेंटर आणि थिंक टँक उभारलं पाहिजे। आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर हे एक इंटलेक्च्युअल होते, त्यांच्या इतकं शिकलेल्या या भारतात कोणी नव्हतं। त्यांच्याकडे 5हून जास्त PhDज होत्या, मल्टिपल डिग्रीज होत्या आणि बाबासाहेबांनी जो एक विजनरी थॉट उभा केला होता तो खरं म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणामधनं आणि रिसर्चमधनं आला होता। आणि त्यांना खरं अभिवादन हे राहील की तिकडे एक स्मारक किंवा पुतळा न उभारता आपण एक रिसर्च सेंटर उभं करू, म्हणजे ऑक्सफर्ड झालं, केम्ब्रिज झालं। चैत्यभूमीवर भीम अनुयायांची गैरसोय होते, BMC सोयीसुविधा देण्यात कमी पडल्याची टीका यावेळी सुजात आंबेडकरांनी केली। तर सुविधांच्या नावे भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सुजात आंबेडकरांनी BMCवर टीका करत शिवाजी पार्कवर भीम अनुयायांची गैरसोय होत असल्याचा आरोप केलेला आहे। बेसिकली मुद्दा हा आहे की एवढा मोठा आकडा आणि एवढी मोठी संख्या ही लोकांची येते, ही माहिती BMC कडे इतक्या वर्षापासून आहे, तरी लोकांची गैरसोय होते। एवढं मोठं बजेट उपलब्ध केलं जातं, त्या बजेटचा अर्धा पैसा पण आपल्याला जमिनीवरती येताना दिसत नाही। आणि ह्याच्यामधनं एक खूप मोठं एका बाजूला करप्शनचा प्रकार आणि दुसऱ्या बाजूला BMCच्या अधिकाऱ्यांनी इकडच्या भीम अनुयायांना गृहीत धरल्याचा प्रकार हे दिसतो। वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवा पदाधिकाऱ्यांनी मोठं आंदोलन केलंय, BMCच्या लोकांना धारेवर सुद्धा धरलंय। लाडकी बहीण योजनेच्या अनुदानावरून झुंपलेली आहे।
1 जानेवारी 2025 पासून वाढीव अनुदान देण्याची मागणी होते. महिलांना प्रति महिना 2100 रुपये द्यावेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर हिवाळी अधिवेशनातच वाढीव अनुदानाचा फैसला होणार असल्याचं शिरसाटांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय. ची तर मागणी 3000चीच असेल, पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे. मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील.